परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद. गुणांची चिंता न करता सकारात्मक वृत्तीनं परीक्षा द्यावी, पंतप्रधानांचं मार्गदर्शन. पुरेशी झोप, पौष्टिक आहार, कोवळं ऊन, मोसमी फळं, भरड धान्य तसंच प्राणायाम आणि योगाभ्यासाचं महत्त्व पंतप्रधानांनी केलं अधोरेखित. तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करण्याचा दिला मंत्र. केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास महत्त्वाचा असल्याचं सांगत मुलांमधील क्षमता ओळखून त्यांना मोकळं आकाश देण्याचा पंतप्रधानांचा पालकांना सल्ला. भारत फ्रान्स AI ॲक्शन शिखर परिषदेचं सहअध्यक्षपद भूषवण्यास उत्सुक असल्याचं फ्रान्स आणि अमेरिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं निवेदन. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते बंगळुरू इथे एरो इंडिया 2025चं उद्घाटन. शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरक्षा महत्त्वाची असल्याचं संरक्षण मंत्र्यांनी केलं अधोरेखित. महाकुंभ मेळ्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्रिवेणी संगमात केलं पवित्र स्नान. अक्षय वट आणि बडे हनुमान मंदिरात घेतलं दर्शन. महाराष्ट्र विधानसभा देशात सर्वाधिक काम करणारं सभागृह असल्याचं सांगत ही प्रतिष्ठा वाढवण्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचं राज्यातल्या आमदारांना मार्गदर्शन. या आर्थिक वर्षात प्रथमच भारताची आयफोनच्या निर्यात पोहोचली 1 लाख कोटींवर. पुढच्या आर्थिक वर्षात एकूण स्मार्टफोन निर्यात 2.25 लाख कोटींच्या पुढे जाण्याची अपेक्षा. आणि क्रीडा क्षेत्रातील संधी आणि खेळाडूंच्या निवड प्रक्रियेत पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 17 सदस्यीय विशेष सल्लागार समितीची स्थापना.